पंढरपूर पीपल्समध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप इथे आलेलो आहोत. या दर्शन मंडपमध्ये भाजपाचे माजी नगरसेवक विक्रमभैया शिरसट यांनी एक गैरप्रकार निदर्शनास आणून दिला आहे. या दर्शन मंडपामध्ये हजारो लाखो भाविक साधू संत जिथनं दर्शनाला जातात तिथल्या शौचालयामध्ये अक्षरशः दारूच्या बाटल्या गुटख्याचा खच पडलेला दिसलाय. हा दर्शन मंडप जो आपण बघत आहात हा पूर्ण विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती यांच्या ताब्यातला आहे व इथली सुरक्षा सगळी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे. हा गैरप्रकार नक्की कुणी केला, कशासाठी केला आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या ह्या दर्शन मंडपमध्ये दारूच्या बाटल्या नक्की नेल्या कुणी, याचा तपास आता मंदिर समितीने केला पाहिजे आणि संबंधित कर्मचारी असतील, अधिकारी असतील ह्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे. याबाबत आपण भाजपाचे माजी नगरसेवक विक्रम शिरसाट यांच्याबरोबर सुद्धा आपण बोलणार आहोत. धन्यवाद. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा जो दर्शन मंडप आहे, ज्ञानेश्वर महाराजांच्या नावाचा जो दर्शन मंडप आहे, या दर्शन मंडपात अतिशय गैरप्रकार घडला आहे. या दर्शन मंडपाच्या तिथं जे शौचालय आहे तिथं दारूच्या बाटल्या, तंबाखूच्या पुड्या, सिगरेटचे पाकिटं अशा नाही ते वस्तू आढळून आल्याने सर्व भाविक भक्तासह पंढरपूरकरांच्या भावना दुखावलेल्या आहेत. या घटनेचा प्रथमतः मी निषेध व्यक्त करतो आणि मी या संदर्भात मंदिर समितीच्या व्यवस्थापकांना पण ही बाब निदर्शनास आणून दिलेली आहे. या प्रकरणात कोण जे दोषी असतील त्यांचे CCTV फुटेज काढून कठोरातली कठोर कारवाई व्हावी. कारण या आपण पंढरपूरचे पांडुरंगाचे मंदिर हे म्हणजे पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध असून हे जर अशा घटना जर घडत गेल्या तर ह्याच्या वाईट परिणाम या सगळ्या ह्याच्यावरती होऊ शकतो. म्हणून या अशा घटना मंदिर समितीने टाळाव्या. ह्याच्या पुढं जर अशा काही घटना घडल्या तर आम्हाला मंदिर समितीच्या प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडावे लागेल.